तर धुळे जिल्ह्यात सुद्धा कमी झालेलं पर्जन्यमान आणि आटलेल्या विहिरींमुळे अनेक गावांना पाणी टंचाईचं ग्रहण लागलंय। धुळे जिल्ह्यातील जुन्नर गावाला भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। गावातील विहिरी आटल्यानं नळांना पाणी येत नाही, त्यामुळे नागरिकांना शेतातील विहिरींमधून पाणी भरावं लागतंय। गेल्या अनेक वर्षांपासून जुन्नर गावाला लागलेलं पाणी टंचाईचं ग्रहण अद्यापही सुटलेलं नाही। आबाल वृद्धांपासून लहानग्यांपासून सर्वच जण सकाळपासून गावात पाणी भरताना दिसतात। आमच्या गावात भीषण पाणी टंचाई आहे। लांबून लांबून टँकरने पाणी आणतात हो 40-50 रुपये टाकीने पाणी मिळत नाही। आम्ही 3 आठवड्यापूर्वी वर ग्रामसेवक यांनी प्रस्ताव पाठवला आहे, परंतु अजून पण आमच्या गावात टँकर चालू झालेले नाही। पाण्याची परिस्थिती अवघड आहे। पाणी 1 वर्षापासून पाणी नाही आहे। गावाच्या दूर जावं लागतं, 2-3 किलोमीटरहून थोडं थोडं पाणी काढून आणावं लागतं। पाण्याची परिस्थिती वाईट आहे दादा। काही वेळा आमदार खासदार लोकांना पण सांगितलं, ते पण मनावर धरत नाही। वाईट परिस्थिती। काय मागणी तुमची? पाणी पाहिजे, पाणी, पाण्याशिवाय काहीच नाही। तर परभणी जिल्ह्यातील पाणी संकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे। जिल्ह्यातील बहुतेक सर्वच प्रकल्पांनी तळ गाठलाय आणि त्यामुळे पाण्याची समस्या गंभीर होऊ लागली आहे।